पुण्याहून मुंबईला जाताना साक्षात श्री स्वामी समर्थांनी जिथे 22 दिवस वास्तव्य केलं ती पुण्यनगरी म्हणजे पलसदरी. श्री स्वामी समर्थ मंडळी, आज मी चालले आहे पलसदरी मधल्या श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. गुरुवर्य दादा महाराज दरेकर यांनी स्वामींच्या कृपेने अवघ्या 22 दिवसात या मठाचे बांधकाम पूर्ण केले. 1995च्या दत्त जयंतीच्या मुहूर्तावर या मठाचे भूमिपूजन झाले. मठाचा परिसर निसर्गरम्य आणि डोंगर रांगांनी वेढलेला असल्यामुळे मी इथे माझ्या स्कूटीने जायचं ठरवलं. तुम्ही येथे ट्रेनने सुद्धा येऊ शकता. पलसदरी स्टेशन पासून फक्त 10 ते 15 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर हा मठ आहे. मठामध्ये आल्यावर तुम्हाला पूजेच्या सामानाची ही दुकानं दिसतील. इथे स्वामींच्या छोट्या आणि अतिशय सुंदर मूर्त्या पाहायला भेटतील. आत आल्यावर मी सर्वात पहिले चपला काढून हातपाय धुवून घेतले आणि पूजेच्या सामानाचं हे ताट घेतलं. थोडं आतमध्ये आल्यावर गुरुवर्य दादा महाराज दरेकर ज्यांनी हा मठ बांधला त्यांची समाधी पाहायला भेटते. तिथे दर्शन घेऊन समोरच वटवृक्षाच्या झाडाखाली बसलेली स्वामींची ही मूर्ती दिसते. इथे 11 प्रदक्षिणा घालून आत मठामध्ये आले. मठामध्ये पाऊल ठेवताच खूप प्रसन्न वाटलं. आज गुरुवार असल्यामुळे मठामध्ये थोडी गर्दी पाहायला भेटली. गर्दी असून सुद्धा खूप सुंदर रीतीने स्वामींचे दर्शन झाले. दर्शन घेऊन पुढे आल्यावर स्वामींच्या आरामाची जागा पाहायला भेटते. इथे दर्शन घेऊन पुढे आले. मठाच्या डाव्या बाजूला कृत्रिम स्वरूपातल्या वटवृक्षाखाली बसलेली ही स्वामींची मूर्ती पाहायला भेटते. पुढे मठामध्ये स्वामींच्या वेगवेगळ्या स्वरूपातल्या अनेक मूर्त्यांचं दर्शन घडतं. मठामध्ये थोडा वेळ घालवल्यानंतर स्वामींचा प्रसाद घेतला आणि मठाच्या जवळच असलेल्या पलसदरी मधला हा डॅम पाहायला आले. पावसाळ्यामध्ये इथलं वातावरण अजूनच निसर्गरम्य असतं. हा डॅम बघितला आणि परतीच्या प्रवासाला निघाले.